ahead. कमेटी की तरफ से रिक्वेस्ट है कृष्णा सातपुते सर प्लीज आप हमें स्टेज पे ज्वाइन करें फॉर हैविंग अ क्विक चैट एंड प्लीज थाने की जनता जरा एक बार जोरदार तालियों के साथ स्वागत करें. ही इज नन अदर देन द स्टार ऑफ टेनिस क्रिकेट. लेदर क्रिकेट में हम कहते हैं कि एक ही भगवान है, वो है द ग्रेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंदुलकर. और टेनिस क्रिकेट इनकी जो कहानी रही है फ्रॉम द ग्रास रूट लेवल टू द ग्लोबल स्टार, ऐसा कोई देश नहीं बचा है आसपास एशियन कंट्रीज में जहां पे इनका नाम पूरी जनता ने नहीं सुना. कृष्णा सातपुते एक नाम नहीं, टेनिस क्रिकेट का ब्रांड है. मेहनत की है, धूप में तपे हैं और इसीलिए आज सोना बनकर निकले. कृष्णा भाई, थाने की जनता आपका स्वागत करती है. थाने वॉर प्रीमियर लीग, सबको मौका मिलेगा बहुत सारी फोटोज क्लिक कराने का. फैंस ऑलराउंड है. कृष्णा भाई, कैसे थाने की जनता को धन्यवाद करेंगे और टेनिस क्रिकेट को धन्यवाद करेंगे जिन्होंने इस मुकाम तक आपको पहुंचाया है? खरं तर मनापासून धन्यवाद. आमचे जेवढे ठाण्यातले फॅन्स क्लब आहे ते आज इथं आम्हाला सपोर्ट करण्यासाठी आले होते. पण पाहिजे तशी माझी बॅटिंग नाही करू शकलो मी, परंतु एक चान्स आहे आम्हाला आणि आमची टीम खरोखरच चांगली आहे. फक्त थोडंसं कॉम्बिनेशन जरा डिसिजन घ्यायला थोडंसं हे होतं आहे, परंतु नेक्स्ट मॅचला आम्ही प्रयत्न करीन चांगलं कॉम्बिनेशन आणि टीमला जिंकून देण्याची. आणि महत्त्वाचं मनापासून धन्यवाद डॉक्टर शिंदे साहेबांचं. त्यांनी जे आता ITCSFचं जे ओपनिंग करून जे आता त्यांच्या मार्फत ह्या टुर्नामेंट खेळायला भेटायला लागल्यात. खूप साऱ्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट लीग येत आहेत. तर खूप चांगले चांगले ठाणे जिल्ह्यातून सुद्धा ग्रामीणमधून सुद्धा खूप चांगले चांगले प्लेयर उदयास येणार आहेत. तर त्यांच्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. और कृष्ण भाई, क्योंकि थाने की जनता यहाँ पे ऑलरेडी मौजूद है, थाने जब जब आपको देखता है बहुत प्यार के साथ, बहुत दुलार के साथ स्वागत करता है. और इनके लिए कुछ लाइन जो मैं हमेशा कहता हूँ कि नजर नजर में उतरना कमाल होता है, नफस नफस में बिखरना कमाल होता है, बुलंदियों पर पहुंचना कमाल नहीं, बुलंदियों पर ठहरना कमाल होता है. और आप एक ऐसी बुलंदी पर पहुंचे इस क्रिकेट के चलते. और जैसा आपने प्लेटफॉर्म शुरुआत में ढूंढा, क्या ये TWPL उन सभी थाने के क्रिकेटर्स को एक ऐसा प्लेटफॉर्म दे रहा है? और आपको कितना मजा आया, खासकर ये निखिल बुरजड़े सर और अभिजीत पवार जी का जो इनिशिएटिव है उसके बारे में क्या कहेंगे? मैं तो दोनों ऑर्गेनाइज़र को दिल से धन्यवाद देता हूँ. बहुत ही शानदार आपने टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ किया है और इतना मज़ा आ रहा है खेलने में, बहुत अच्छा लग रहा है. और जो लाइट का आयोजन किया है और ये पुलिस ग्राउंड जो प्रशासन है उनका भी दिल से अर्थ धन्यवाद देता हूँ. उन्होंने इतना अच्छा ग्राउंड टूर्नामेंट के लिए दिया है. तो देखेंगे अभी. और हमारे जो स्पॉन्सर है तोड़कर सर और ख़ास करके संदेश, जो इन्होंने मेरे को उनकी टीम में चुना आइकॉन के लिए. लेकिन इतना बोलता हूँ कि कल मैं थोड़ा सा उज्जैन में नाइट में खेल के थोड़ा ट्रैवलिंग करके आया, तो नींद की वजह से थोड़ा सा बॉडी ने साथ नहीं दिया मेरे को. ठीक है, लेकिन सेकंड मैच में जो अभी परफॉर्म हुआ वैसा ही मैं अभी थर्ड मैच में भी थोड़ा अच्छा परफॉर्म करने की कोशिश करूँगा और हमारी टीम को जीतने की कोशिश करूँगा. और जैसा अभी पोल का हमारे देखा तो थोड़ा सा ऊपर नीचे है, कोई भी कंटिन्यू मैच नहीं जीता है तो चांस बन सकता है. तो देखेंगे, अभी थोड़ा सा प्लानिंग करेंगे. चलिए, थैंक यू सो मच कृष्ण भाई फॉर योर ब्रिंगिंग दिस. और TWPL एक बार फिर से बहुत बहुत थैंक करता है सभी का. और एक बार फिर से आप सभी का बहुत बहुत धन्यवाद हमारे साथ जुड़ने के लिए. और एक और मैच यहाँ पे चल ही रहा है और आई थिंक हमारे कमेंटेटर्स आर ऑलवेज रेडी. सो लेट्स गो फॉरवर्ड. थँक्यू सर. जाऊयात मॅचच्या दिशेने. आज ब्लॉकबस्टर सॅटरडे आणि मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर चारही बाजूने मात्र खचाखच मैदान आजच्या रात्रीमध्ये आपल्याला भरताना पाहायला मिळतोय. कारण की खूप मोठमोठ्या खेळाडूंची ऑल इंडिया आयकॉन म्हणून या स्पर्धेसाठी वर्णी लागली आहे. आज आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं कुरुडवाडीचे डॉन कृष्णा लक्ष्मण सातपुते सर, त्याचबरोबरीने आता चालू असलेल्या मॅचमध्ये क्रिकेटचा ब्रँड दाखवणारे ओमकार देसाई, त्याचबरोबर गोलंदाजी मार्कवरती मुंबई क्रिकेटचा एक नन्ना मुन्ना जादूगर म्हणून त्याची ओळख राहिली आहे ते राहुल जोगाडिया इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण जर पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 8 धावा धावफलकावरती. एकनाथ शिंदे वॉरियर्स आणि SP पॅकर्स अशी चालू असलेली मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. दोन्ही यस, श्रीकांत शिंदे वॉरियर्स आहे. आमच्या 12th मॅनला देखील माहित नाही एकनाथ शिंदे आहे की श्रीकांत शिंदे आहे. यस, कोणी असो, एकाच घरातील दोन व्यक्ती आहेत आणि त्यांचा मला सार्थ अभिमान आहे. कारण की
ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर भगवा पोचवण्याचं काम जर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नंतर जर कोणी केलं असेल तर आमच्या शिंदे साहेबांचं नाव आम्ही आवर्जून घेतो आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि अनुराग यादव गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होत आहेत. दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची मॅच आहे. पहिली मॅच दोन्ही संघ एक एक पराभूत स्वीकारलाय आणि आता मात्र ह्या दुसऱ्या मॅच मध्ये एकमेकांसमोर भिडलेत. पाहूयात कशा पद्धतीने मॅच रंगेल. खूप जबरदस्त मॅच आपण दुपारच्या सत्रामध्ये देखील पाहिल्या, संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील पाहिल्या आणि आता रात्रीच्या सत्रामध्ये देखील तशीच हाय व्होल्टेज मॅचेस आपण कंटिन्युअसली वॉच करतोय. चला स्पीडअप करा. लक्षात असू द्या 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा अवधी आहे आणि जो टाइम आहे तो देखील आमचे तिसरे पंच यांच्याकडून नोंदविला गेलाय. तर वेळेचं भान असू द्या विनंती असेल. येस 12:30 मात्र पहिला चेंडू डिलिव्हर झालाय. दरम्यान अनुराग यांचा पहिला चेंडू. यावेळेला आडव्या बॅटने ओमकार देसाई खेळण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू डीप मध्ये मिड ऑन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरून येत आहेत. चेंडूची फेकी होईल तोवर मात्र 2 धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे. 10-10 म्हणजेच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय धीम्या गतीने मात्र सुरुवात होताना पाहायला मिळाली श्रीकांत शिंदे वॉरियर्स टीमची. यावेळेला ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. आउटफील्ड खूप फास्ट आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. आता मात्र ओमकार देसाई लय मध्ये येताना पाहायला मिळाले. पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी जरूर झाली नाही परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ दोन्ही ऑल इंडिया आयकॉनचा पाहायला मिळेल. मुंबईचेच दोन्ही ऑल इंडिया आयकॉन आहेत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम मधून राहुल जोगाळे यांना आपण पाहू शकतो तर बॅटिंग करणाऱ्या टीम च्या वतीने आपण ओमकार देसाई यांना पाहतोय स्ट्रायकिंग एड वरती. यावेळेला रिव्हर्स अटेम अल्टी पल्टी चेंडू जातोय डीप थर्डमॅन रिजनच्या बाहेर. ओमकार देसाई यांच्या बॅट मधून मात्र लगातारचा दुसरा चौकार येताना पाहायला मिळाला. 4 धावा. चांगली फलंदाजी ओमकार यांची मैदानामध्ये पाहायला मिळते. धावसंख्या आता झटपट पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 18. सुरुवात धीम्या गतीने केली आहे संघाने परंतु शेवट मात्र नक्कीच जबरदस्त करण्याचा प्रयत्न करतोय श्रीकांत शिंदे वॉरियर्स संघ. तर बॅटा पुढील चेंडू. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग क्षेत्र निवडलंय. हा चेंडू देखील थांबणार नाहीये. लगातारचा तिसरा चौकार ओमकार देसाई यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. 4 धावा चौकार. काय फलंदाजी करतायत. पहिला चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये नंतर एक रिव्हर्सचा फटका थर्डमॅन रिजन मध्ये. या वेळेला डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्र खाली पाहिलं तिथे मात्र हा चेंडू खेळले आणि चौकारांचे हॅट्रिक देखील कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. आता गोलंदाजाला थोडंसं विचार विनिमय करायला भाग पाडलंय कारण की पहिल्या चेंडूवरती 2 त्यानंतर लगातार 3 चेंडूंवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या 22 वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. अनुराग यादव यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला पहा चांगल्या चेंडूचा सन्मान दिलाय. हीच क्रिकेटची खासियत आहे. लक्षात असू द्या मैदानामध्ये चोच बॅटर चांगली बॅटिंग करताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतो जो चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतो. आणि ओमकार देसाई देखील इथे सन्मान देताना पाहायला मिळत आहेत. त्यांना माहिती आहे जे कार्य आपल्याला करायचं होतं ह्या षटकामध्ये ते कार्य मात्र त्यांनी पूर्ण केलंय. त्यामुळेच मात्र ते सिंगल घेत असताना धावसंख्या 1 ने पुढे सरकवले 23 वरती. शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एंडवरती सामना करतील गौरव जाधव. यावेळेला स्टेपआउट खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर कट करायचा होता. चेंडू हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आहे. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. योगेश क्षीरसागर आहेत तिथे आणि त्यांच्याकडून मात्र थोडीशी चुकी झाली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. योगेश क्षीरसागर यांच्याकडे देखील खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. 40+ अबोव आहेत आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू देखील आहेत योगेश क्षीरसागर. आणि
त्यांच्याकडून मात्र थोडीशी चुकी होतीये. धावसंख्या 4ने पुढे सरकली 2 षटकाच्या समाप्तीनंतर. एक गडी बाद 27 धावा धावफलकावरती. बॅटिंग टीम श्रीकांत शिंदे वॉरियर्स टीमच्या पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करा, वेळेचं भान ठेवा, वारंवार सूचना करतोय, सूचनांचं पालन करा. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा राहुल जोगाडिया सज्ज होत आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी. आता मात्र आयकॉन विरुद्ध आयकॉन अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. मुंबईचे दोन्ही आयकॉन आहेत एकमेकांना टीम मध्ये सातत्याने अनेक वर्ष हे दोघेही खेळाडू आपल्याला SP पॅकर्स या टीम मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळालेत. परंतु आता ऑल इंडिया आयकॉन्ससाठी कसा खेळ दोन्ही खेळाडूंचा राहतोय त्याच्या मात्र सर्वांच्याच नजरा असतील. ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग पर्व दुसरं आपण पाहतोय. काय जबरदस्त आयोजन आणि नियोजन माननीय सन्माननीय आमच्या ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष माननीय सन्माननीय निखिलजी बुरदुडे साहेब आणि ठाणे वॉर्ड कमिटीचे उपाध्यक्ष माननीय सन्माननीय अभिजित पवार साहेब यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतो. यावेळेला पहा अकूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती मात्र हा प्रहार केला जातोय. ओमकार देसाई 4ची भाषा बोलताना पाहायला मिळत आहे. राहुल जोगाडिया यांचं वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये मात्र चौकाराने स्वागत केलंय. 4 धावा. काय जबरदस्त बॅटिंग ओमकार देसाई. पहिल्या मॅच मध्ये नाखुश होते, जेव्हा डगआउट मध्ये बसले होते तेव्हा विचार करत होते आपल्याकडून काय चुका होत्या. आम्ही देखील त्यांच्या बाजूला बसलो होतो. मी दुसऱ्या मॅच मध्ये बॅटिंग करणार असा निर्धार त्यांनी घेतला आणि तो निर्धार कसा पूर्ण करायचा त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र मैदानामध्ये दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झटपट पुढे सरकते 31 या धावसंख्येवरती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. दोन्ही टीमसाठी खूप महत्वाची मॅच असेल कारण की दोन्ही संघ पहिली मॅच मध्ये मात्र पराभूत झालेत. जर पॉइंट्स टेबल मध्ये तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर कुठल्या ना कुठल्या संघाला जिंकावं लागेल तर कुठल्या ना कुठल्या टीमला हरावं लागेल. पाहूयात कोणता संघ विजय आपल्या नावावरती करतोय. पुन्हा एकदा राहुल जोगाडिया सज्ज, स्ट्रायकिंग वरती सामना करते ओमकार देसाई. ओ यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल सोडून दिलाय. अतिशय वेगाने टाकलेला चेंडू खोल टप्प्याचा. आणि दोन्ही खेळाडूंचा जर उल्लेख करायला होतो कित्येक वर्ष एका टीम मध्ये व्यावसायिक क्रिकेट हे दोन्ही खेळाडू खेळलेत. आणि राहुल जोगाडिया यांचा जर विचार करायला गेलो तर आपला नावाचा दबदबा ओमकार देसाई यांच्या कर्णधारपदी असतानाच त्यांनी मात्र टेनिस क्रिकेटमध्ये आपलं पदार्पण केलं. परंतु या वेळेला पहा राहुल जोगाडिया सांगतायत पहिल्या चेंडूचं प्रत्युत्तर देत असताना फलंदाज ओमकार देसाई यांचा मात्र इथे झेल टिपला गेला आहे. गडी क्रमांक 2 फलंदाज बाद. चांगली बॅटिंग मैदानामध्ये दाखवत होते ओमकार देसाई परंतु त्यांची विकेट राहुल जोगाडे यांनी घेतली. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत राजकुमार. ठाणे आयकॉन शिखा शिंदे वॉरियर्स टीम मधून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑल इंडिया आयकॉन सोबत ठाणे आयकॉनचा देखील खूप चांगला खेळ आपण ह्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलाय. खूप चांगली गोलंदाजी असेल त्याचबरोबर फलंदाजी असेल. आजच्या रात्रीमध्ये आपण राहुल कश्यप यांचा खेळ पाहिला. कालच्या रात्रीमध्ये प्रेम घाडगे यांनी खूप चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून दिला. आणि ऑल इंडिया आयकॉनचा सोबत ठाणे आयकॉनने देखील आपल्या खेळाचा दबदबा ह्या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान राहुल जोगाडिया सज्ज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेला आल्या आल्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट ऑन बॉलचा काही संपर्क होत नाहीये. स्विंग अँड मिस. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. येतोय डॉट बॉल. पहिले 2 षटकांमध्ये विचार करायला गेलो तर चांगलं फाउंडेशन बॅटिंग करणारी टीम श्रीकांत शिंदे वॉरियर्स टीमने घातले. आता 2 षटकानंतर म्हणजे 4 षटकांमध्ये तुम्हाला त्या फाउंडेशन वरती एक चांगल्या धावसंख्येची बिल्डिंग उभी करायची आहे. जर धावसंख्येवरती एक 70 ते 75 धावा लावण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच एक चांगली मॅच बनू शकते.
यावेळेला पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, लगातारचा तिसरा चेंडू मात्र डॉट येताना पाहायला मिळालाय. चौथा चेंडू डॉट येतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. राहुल जोगाडिया यांचं कमबॅक आपल्याला होताना पाहायला मिळतंय. सुरेख गोलंदाजी. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये स्वतः राहुल जोगाडिया. चेंडू खाली येत आहेत आणि हातातून झेल मात्र निसटतोय. प्रयत्न खूप चांगले केले परंतु प्रयत्नांना यश आलं नाहीये. षटक क्रमांक 3 इथे मात्र समाप्त. धावसंख्या 1 ने पुढे सरकले 32 या धावसंख्येवरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नेक्स्ट मॅच अभिजित पवार प्रतिष्ठान आणि युवा पलटण दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहायचंय. जर आपल्याला तुमच्या प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस करायचे असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपले प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन जा. आपण ह्या मॅचच्या फर्स्ट इनिंग मध्ये टॉस करणार आहोत. अभिजित पवार प्रतिष्ठान आणि युवा पलटण अशी नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. गोलंदाजी ट्रॅक वरती आमच्या या स्पर्धेचे स्पॉन्सर दिलीप स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर राहुल सोलकर अप्पा गोलंदाजी मार्क वरती आलेत आणि अप्पा आल्या आल्या पारितोषिक देखील लागलं गेलंय. अतुल गोसावी यांच्याकडून पारितोषिक आलंय विकेट हॅट्रिक साठी. राहुल सोलकर यांच्यासाठी जर विकेट हॅट्रिक घेतली या षटकामध्ये तर रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पाहूयात राहुल सोलकर. एक चांगला दांडगा अनुभव आहे क्रिकेटचा. लेदर क्रिकेट देखील खूप चांगल्या दर्जाचे राहुल सोलकर खेळलेत आणि खेळतात देखील. त्याचबरोबर टेनिस क्रिकेटमध्ये देखील खूप चांगली आगळीवेगळी छाप संघमालकाच्या स्वरूपामध्ये देखील सोडली आहे. त्याचबरोबर एक चांगला खेळाडू म्हणून देखील एक आगळीवेगळी छाप सोडली आहे. पाहूयात विकेट हॅट्रिक घेत आहेत का. पहिला चेंडू. यावेळेला पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या बाजूने डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतायत. पायाने चेंडू अडवतायत. फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र आणि प्रयत्न मात्र तिथे होत नाही आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. परंतु खूप चांगला प्रयत्न होता. क्रिकेटमध्ये प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं. जर तुम्हाला एक चांगलं स्टार्टअप करायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला मैदानामध्ये करावी लागते. आणि मागच्या मॅच मध्ये काय झालं हे दोन्ही टीमने विसरून एक नवीन स्टार्टअप या मॅच मध्ये करणं अपेक्षित आहे. धावसंख्या 4 ने मात्र पुढे सरकले. ती 36 धावा धावफलकावरती 2 गडी पंच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय चेंडू. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे मात्र एक चांगला झेल पकडत असताना फलंदाज राजकुमार यांचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. मोठा फटका खेळायचा होता. राजकुमार यांना चेंडू अगदी समोर टाकला होता आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मात्र चेंडूला क्लिअर करू शकले. चेंडूने उंची गाठली, लांबी गाठू शकली नाहीये आणि राहुल जोगाडी यांच्याकडून मात्र सीमालगत एक चांगला झेल टिपला जातोय. तिसरा गडी बाद होतोय. राजकुमार नवीन बॅट्समन प्रथम भोईर मैदानामध्ये दाखल झालेत. प्रथम भोईर आणि प्रथम भोईर आणि गौरव जाधव यांनी ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक लगावलं होतं. या स्पर्धेमध्ये तब्बल 4 अर्धशतक आम्ही पाहिली आहेत. कालच्या रात्रीमध्ये सुहास पवार यांनी पहिलं अर्धशतक, त्यानंतर किसन यांच्या माध्यमातून मात्र दुसरं अर्धशतक ऑल इंडिया आयकॉन किसन. त्यानंतर आजच्या सकाळच्या पहिल्याच मॅच मध्ये बॅटिंग करत असताना सागर गौरव जाधव यांनी देखील अर्धशतक लगावलं. त्यानंतर चौथं अर्धशतक आम्हाला पाहायला मिळालं.
चौथं अर्धशतक मात्र फरमान यांचं कंप्लीट झालं नव्हतं. 48 धावांवरती ते बाद झाले होते. हा पूर्ण इतिहास राहिलाय कालच्या रात्रीपासून ते आजच्या रात्रीपर्यंतचा. धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचली 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यष्टनच्या मागे निखिल भुईर आहेत. निखिल भुईर यांची देखील या मॅच मध्ये बॅट बोलणं गरजेचे आहे, कारण की पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी करता आली नाहीये. तर पुन्हा एकदा राहुल सोलकर सज्ज. यावेळेला चांगला स्ट्रोक ऑन साइडला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. प्रथम भोईर आपल्या नावाप्रमाणेच खेळ करतायत. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. चांगली बॅटिंग प्रथम भोईर. राहुल सोलकर यांच्यावरती मात्र आक्रमण करतायत. धावसंख्या झटपट पुढे सरकली आहे 46 वरती. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. बॅटची लिडिंग एज. अपील अपील आणि अपील मध्ये मात्र उत्साह होता, परंतु पंच सांगतायत नॉट आउट. षटक 4 देखील इथे समाप्त होत आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या 46 पाहायला मिळते. चांगली बॅटिंग सुरुवात तर खूप चांगली झाली आहे श्रीकांत शिंदे वॉरियर्स टीमची. पाहूयात येणाऱ्या 2 षटकांमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग केली जाते. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. वारंवार सूचना करतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ एसपी पॅकर्स टीम. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायची आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर 21 मिनिटं झालेली आहेत. येणाऱ्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला 1 षटक कंप्लीट करायचं आहे, म्हणजेच 5वं षटक. जर तुम्ही असं केलं नाही तर 6व्या षटकामध्ये तुम्हाला एक प्लेअरची पेनल्टी असेल, म्हणजेच 30 सर्कलच्या ऐवजी 30 सर्कलच्या बाहेर 5च्या ऐवजी तुम्हाला 4 खेळाडू लावण्याची मुभा असेल. स्पीडअप करा. तीन गडी बाद 46 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होत आहेत. सुशांत सावंत एक लेफ्ट हँड गोलंदाज आहेत आणि त्यांच्याकडे देखील खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. विटाव्यातून बिलॉंग करतात आणि गेली कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपली जादूची फिरकी सुशांत सावंत यांची पाहायला मिळाली. यावेळेला पहिला चेंडू पहा. फ्लॅटेड डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने जातोय, परंतु पंच मात्र सांगतात इट इज वाईड बॉल. अतिरिक्त धावेने मात्र या षटकाची सुरुवात झाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकले 47 वरती. सुशांत सावंत यांना आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग सीझन 2 आपण पाहतोय. पहिलं वर्ष देखील असाच धूमधडाक्यामध्ये पाहायला मिळालं. SK स्पोर्ट्स महागिरी या संघाने TWPL सीझन 1चं विजेतेपद पटकावलं. आता TWPL सीझन 2चं विजेतेपद कोणता संघ पटकावणार त्याचीच प्रतीक्षा मात्र आपण करतोय आणि त्याचं उत्तर देखील आपल्याला उद्याच्या रात्रीमध्ये नक्कीच मिळेल. पंच तिसऱ्या पंचांची दाद घेतली का? येस, रिव्ह्यू घेतली आहे थ्रो साठी, म्हणजेच चेक केलं जाईल. गोलंदाजाची ऍक्शन वरती आक्षेप घेतलाय. पाहूयात सुशांत सावंत यांची ऍक्शन लीगल आहे की इलिगल आहे. आमचे तिसरे पंच आहेत ते चेक करतायत. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा जगभरात पोहोचवण्याचं काम करतोय. परंतु टेनिस क्रिकेटला जर गेली 3 ते 4 वर्ष जर पाहिलं तर नक्कीच सुगीचे दिवस आले तसं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण की टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही एक ॲज अ करिअर म्हणून देखील चांगला खेळ करत असताना तुम्ही टेनिस क्रिकेट क्षेत्र निवडू शकता. त्याचबरोबरीने तुम्ही क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील तुमची डिग्री कंप्लीट करू शकता.
म्हणजेच सर्व ऑप्शन्स आता क्रिकेटच्या माध्यमातून ओपन झालेत आणि खूप मोठमोठ्या मॅचेस आपल्याला टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळत आहेत आणि त्यातीलच ही एक भव्य दिव्य मॅच आपण ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग पर्व दुसरं आपण पाहतोय. डिसिजन पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांची दाद मागितली गेली आहे. सुशांत सावंत यांच्या गोलंदाजीसाठी आक्षेप घेतलाय. पंच तीच शहानिशा करतायत. पाहूयात काय निर्णय येतोय. येस, इट इज अ नो बॉल. आक्षेप घेतला होता आणि तिथे सापडले गेले सुशांत सावंत. आता या स्पर्धेमध्ये योगेश कंटिन्यू करतील हे षटक. यस, पेनल्टीचे रन आहेत ना. यस, कमिटी मेंबर जो नो बॉल दिलाय त्यावरती किती धावांची पेनल्टी ते तो निर्णय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पोहोचवा. यस, किती धावांची पेनल्टी असेल ती तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवू. मॅच कंटिन्यू कर. हॅलो हॅलो, चेक. योगेश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज पुढे चेंडू टाकण्यासाठी. यावेळेला पहिला चेंडू बिगिट करायचा होता. नो बॉल फ्री हिटचा कॉल अंपायरने दिला होता आणि त्यासाठीच मात्र हॅलो हॅलो.
बॉल टाका आणि सिंगल टाका विकेट टाका. अरे काय भाई जरा थांब ना, इथे लपडा आहे. वो किस किस होगा नहीं होगा वो बात की बात है. अभी मैच चल रहा है चलने दो. आउट कोण झाला आता? आता प्रथम प्रथम कुछ समझ में नहीं आ रहा मेरे को क्या हो रहा है. मुझे भी जो हे आला पंकज सिंग आला. आता गौरवने मारला. गावात योगेश ना राहुल सोलकर ने कॅच तो बोला तो बाईट घेतात काहीतरी. हॅलो हॅलो लक्षात असू द्या फिल्डिंग टीम जी नो बॉलची अनाउन्समेंट होती त्याची पेनल्टीची मी अनाउन्समेंट करतोय. तुम्हाला 3 धावांची पेनल्टी तिथे दिली गेली आहे. नो प्लस 1 रन धावून आणि नो बॉलच्या 3 म्हणजे त्या चेंडूवरती 5 धावा ऍड होतील. कॅच उडला 1 रन पडला. वाईट बोलतो. तिचे 3 रन आहे ना. 6 ओव्हर झाल्यावर येस नो बॉलवरती धावा आली नव्हती म्हणजे नो बॉलची ती रन्स आणि येस येस चेंज केली. रात्र झाले आम्ही पाहतोय तुम्ही जागे आहात का. येस 3 धावांची पेनल्टी आहे. लक्षात असू द्या 3 धावांची पेनल्टी ऍड केली गेली आहे. धावसंख्या गेली नाहीये ती नंतर करायची ना. इनिंग संपल्यावर तुम्हाला फक्त पेनल्टी आहे. हा ज्या 3 धावांची पेनल्टी आहे ती आपण इनिंगच्या नंतर ऍड करणार आहोत. लक्षात असू द्या.
की बात है मिस्टर विशाल जाधव सर, कोऑर्डिनेटर स्टेट ऑफ महाराष्ट्र शिवसेना, कॉन्टैक्ट हेड धर्मवीर नवजोत न्यायजोत रूम। और मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा मिस्टर विशाल जाधव दादा से कि प्लीज आप हमें ज्वाइन करें टॉस के लिए, एक स्पेशल टॉस। और हमारे दोनों कप्तान चाहते हैं कि ये टॉस को आप रिप्रेजेंट करें, कॉइन को आप फ्लिप करें। सो हेलो एंड वेलकम फॉर द टॉस, और स्वागत करते हैं आप सभी का। कॉइन बिल्कुल तैयार है। ऑन द वन साइड वी हैव आईटीसीएसएफ एंड ऑन द अनदर साइड वी हैव टीडब्ल्यूपीएल। दोनों ही कप्तान तैयार हैं। आपको या तो आईटीसीएसएफ कहना है या टीडब्ल्यूपीएल कहना है, कौन कॉल करना चाहेगा? युवा पल्टन विल गोना कॉल। इट्स अ टाइम फॉर द टॉस। मिस्टर विशाल जाधव सर विल गोना फ्लिप द कॉइन। ITCSF is the call and yes it is ITCSF, यानी कि टॉस जीत लिया युवा पल्टन। सर आप हमें ज्वाइन करें और टॉस जीत के सर से जानना चाहेंगे सर क्या फैसला, पहले बॉलिंग या बैटिंग? आपने पहले मैच में देखा होगा कि मतलब थोड़ा मतलब कम सामने वाली टीम को कम रन में रोकने की कोशिश करेंगे। वैसा ही मतलब जो पहले मैच में किया वैसा ही करने की कोशिश करेंगे। और पल्टन जैसा कि नाम में पता लगता है कि बहुत स्पेशल फोर्स लेकर आती है, एक बहुत अमेजिंग परफॉर्मेंस दिखाती है। क्या इस मैच में भी वही फॉर्म कंटिन्यू करेंगे और क्या मैसेज दिया आपने पहले मैच के बाद पूरी टीम को? वही अभी पहले मैच में तो हमारा कॉम्बिनेशन बहुत अच्छा रहा। वैसा ही मतलब एक कॉम्बिनेशन बना के हम लोग जीतने की ये मैच भी कोशिश करेंगे। चलिए विशिंग यू वेरी गुड लक सर। और अब हमारे साथ मौजूद है अभिजीत पवार, प्रतिष्ठान टीम के कैप्टन। सर सबसे पहले अगर आप टॉस जीते, क्या पहले बैटिंग का मन में था या फिर बॉलिंग ही चूज करते? बॉलिंग का। चलिए बॉलिंग का चूज था, बट अब क्या लगता है पहले बैटिंग मिली है, कितने रन बोर्ड पे लगाना चाहेंगे? और अपनी टीम जो कि नाम में ही बहुत पावरफुल है, अभिजीत पवार प्रतिष्ठान, कैसे उन्हें आगे पहुंचाने की कोशिश करेंगे? हम लोग तो 70 75 80 तक जाने की कोशिश करेंगे 5-6 ओवर में। चलिए विशिंग यू वेरी गुड लक, गिव अस अ वेरी गुड गेम। न्यूज फ्रॉम द सेंटर इज दैट कि टॉस जीत लिया है यहाँ पे युवा पल्टन ने और किया है पहले गेंदबाजी का फैसला।
अभी तक आपको 11 रन ऑन द बोर्ड लगते हुए नजर आए। 62 का लक्ष्य। इस बार देखते हैं कितनी दूर ये गेंद जाएगी। यहाँ पे जाती हुई फाइनल की दिशा में फील्डर चेज करने को देखेंगे जरूर, प्रयास अपना सर्वप्रथम देंगे जरूर, 100% लगाया जरूर था, पर निकलती है, मिल जाएंगे 4 रन। अच्छा शॉट, अच्छा प्लेसमेंट, खेलने का प्रयास था, हालांकि लेमन कट अंदरूनी किनारा था, फाइनल की दिशा में बाउंड्री मिली है। पर सोच अच्छी है दोनों ही टीमों की कि यहां से मुकाबला जीता जा सकता है, बन सकता है यह मुकाबला। और इस बार फिर से बहुत ही अच्छा शॉट, बहुत ही अच्छा प्लेसमेंट, लाजवाब शॉट है। इसी शॉट की आवश्यकता है कि कहां से आप कैसे रन प्राप्त कर पाएं, कैसे आप बाउंड्रीज लगा पाएं। और इस बार आते हुए महत्वपूर्ण 4, इन 4 के साथ भी स्कोरबोर्ड बढ़ जाएगा। और चलिए यहाँ पे भी नो बॉल का इशारा होगा, अगली गेंद जो है वो फ्री हिट होने वाली है। और नो बॉल इसका अर्थ है कि यहाँ पे फ्री हिट, अब अगली गेंद होगी। हल्का सा कम कर दे बस। और 21 रन, 1.4, 62 रनों का लक्ष्य। हल्का सा बढ़ा देगा, हल्का सा। 21 रन बोर्ड पे लग चुके हैं, डाउन द ग्राउंड, लाजवाब प्लेसमेंट, लाजवाब शॉट। और जब कोई लेफ्ट हैंड बल्लेबाज इस प्रकार से बल्लेबाजी करता है, डाउन द ग्राउंड जाता है, तो फिर बहुत अलौकिक नजर आता है, बहुत प्रतिभाशाली नजर आता है। क्या प्रतिभा से परिपूर्ण वाला शॉट है ये, क्या लाजवाब संपर्क है ये, जबरदस्त शॉट 6 रनों के लिए। 1.5, 27 रन। एफर्टलेस बल्लेबाज हैं, उत्कृष्ट बल्लेबाज हैं ये। जैसे बॉल को थोड़ा ऊपर की तरफ पाया था, वैसे वो शानदार शॉट खेल दिखाया था। अगली गेंद, शॉट ऑफ द लेंथ, फ्लैट शॉट, क्रैकर शॉट, क्रैकिंग शॉट। फ्लैट खेला था, जानबूझे कंट्रोल रखा था, और इस कंट्रोल शॉट के साथ पुल किया है, हाई आर्म पुल, हुक शॉट जिसे आप कहते हैं, कंट्रोल के साथ लाजवाब शॉट। 4 रन, बाउंड्री आती हुई टीम के लिए। 2 ओवर की समाप्ति के बाद आधे रन तो बन चुके हैं, 31 बोर्ड पे लग चुके हैं, 62 का लक्ष्य है। तो 2 ओवर की समाप्ति हो चली है। 2 ओवर की समाप्ति के बाद 62 रन चाहिए, कुल मिला के 31 रन अभी तक आपके पास बोर्ड पे मौजूद हैं।
और चलिए इस बार भी अच्छा शॉट स्लाइस किया है कवर्स के ऊपर से, पहला विकेट मिलने का मौका था, प्रयास था, एक कैच पनपाना था, बनाना था और मैच को अपनी टीम के लिए लेकर आना था, पर कैच छूटा है, दिल टूटा है और मौका बल्लेबाज को पूरा मिला है। और ओवरऑल जो इस प्रकार से हमने TWPL देखा है, थाने वॉर प्रीमियर लीग, द बेस्ट इन द बिजनेस, एक ऐसा टूर्नामेंट जो पहली मर्तबा थाने की धरातल पे 360 मैदान में हो रहा है। दोनों टीम्स बहुत स्पेशल परफॉर्मेंस देखने के लिए जानी जाती हैं, अच्छा करती है। अमूमन थाने डिस्ट्रिक्ट में बहुत लाजवाब खेला है, इस बार भी चौका क्या मिल गया है। फील्डिंग का स्तर और बेहतर करने की आवश्यकता है इस टीम को। ये जो स्वप्न देखा है थाने वार्ड क्रिकेट कमेटी ने, उस स्वप्न को साकार करके दिखा रहे हैं, उस स्वप्न को सक्सेसफुल करके दिखा रहे हैं। एफर्टलेस 36 रन 2.2 62 का लक्ष्य। चलिए इस बार पुल शॉट, शॉट आर्म जैब, इंतजार किया, गेंद को देखा, परखा, गेंद को समझा और उसके बाद इस पुलिस मैदान में गेंद को कोसों दूर भेजा है। ऐसा लगा हाईवे तक पहुंचा दिया इस गेंद को। एफर्टलेस बल्लेबाजी करते हैं, बहुत खास खेलता है ये खिलाड़ी, मजेदार खेलता है ये खिलाड़ी। इस बार फिर से अच्छी गेंद और इस बार जाने दिया था, बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर किया था, बट जानते हैं यहाँ पे बल्लेबाज अगेंस्ट द टर्न खेलने का प्रयास था। राइट आर्म गेंदबाज अगर एक ऑफ कटर डाले लेफ्ट हैंड बल्लेबाज के विरुद्ध तो पड़ के थोड़ा बाहर की तरफ निकलता है और यही चाहिए टीम को। हालांकि 20 रन के आसपास रन चाहिए मुकाबले को जीतने के लिए, मुकाबला काफी दूर गेंदबाजी टीम से। कैचेस का मौका बनाए और कैचेस पकड़िए, मैचेस पकड़िए, फील्डिंग का स्तर और बेहतर कर सकती है टीम। अच्छा शॉट है, ये गेंद 6 हिट का है और जब 6 हिट का बॉल कनेक्ट करता है बल्ले के मध्य तो फिर बहुत दूर जाता है। लॉन्ग ऑफ के ऊपर से, कंट्रोल में नहीं थे, पोजीशन में नहीं थे, गेंद थोड़ा दूर था बल्ले से। सिर्फ हैंड आई कोऑर्डिनेशन देखिए, ताकत कैसे लगाई, सिर्फ हाथों के साथ, बॉडी वेट बहुत दूर था पर उसके बावजूद एक्सटेंशन ऑफ आर्म्स और स्वीट पार्ट ऑफ द बैट पे जाकर लगा और ये 6 मिला। ये भी हेलीकॉप्टर लैंड कहां पे होगा? थाने के इस पुलिस मैदान में। अनबिलीवेबल बैटिंग, ये बैटिंग स्पेशल, क्या परफॉर्मेंस दे रहे हैं, क्या खड़े खड़े बड़े हिट्स लगा रहे हैं और बता रहे हैं कि ये बल्लेबाज अगर है तो फिर सब कुछ जीवित है।
और दिशा में कमाल की बल्लेबाजी की है, फिर चाहे ऑफ साइड हो या फिर ऑन साइड। तेरह गेंदों में 42 पर पहुंच चुके हैं सवेद। क्या कमाल की बैटिंग कर रहे हैं। सिर्फ 8 रन चाहिए और 8 रन चाहिए इन्हें वैसे अपने अर्धशतक के लिए भी। 7 रन की आवश्यकता इन्हें अपने अर्धशतक के लिए होंगी। नहीं 8 चाहिए, निखिल जरूर 11 पर हैं। सवेद 13 गेंदे 42 रन, 8 रन चाहिए और 8 रन इन्हें अपने 50 के लिए भी चाहिए। पर यहां से वो पॉसिबिलिटी अभी है, क्योंकि अगर यहां से सिंगल लेके देंगे, एक छक्का या चौका लगाएं, फिर एक बड़ी बाउंड्री लगाएं, सवेद के पास मौका है। और उन्हें पता है कि अपने अर्धशतक से ज्यादा टीम की जीत जरूरी है, टीम का गुरूर जरूरी है। और जिस प्रकार से आपने 3 ओवर में इतने रन बोर्ड पे लगा दिए हैं, तो फिर आपकी टीम बहुत अच्छा ऑलरेडी खेली है। एसपी पैकर्स, श्रीकांत, शिंदे, वॉरियर्स अभी तक थोड़ा पीछे रहे हैं, बट आशा करते हैं कि आने वाले समय में अच्छा करेंगे। करण चौहान शायद आए गेंदबाजी अटैक पे। अब 7 रन और ये मुकाबला समाप्त। सवेद चलिए, अच्छा शॉट, फ्लैट गया है गेंद और लीजिए मिड विकेट के ऊपर से 48 रन। 48 रनों पे पहुंच चुका है खिलाड़ी। 2 रन चाहिए अपने अर्धशतक के लिए। 2 रन चाहिए इन्हें अपने अर्धशतक के लिए। टीम को जीतने के लिए चाहिए 1 रन। स्कोर बराबर है, 14 गेंदे 48 रन। स्पेशल परफॉर्मेंस, मैच विनिंग कॉज में आए रन। क्या 15 गेंदों में अर्धशतक पूरा कर लेंगे? क्या इस टूर्नामेंट का सबसे तेज अर्धशतक पूरा करेंगे? बाल बाल बचे हैं। और फील्डिंग टीम की भी तारीफ करनी पड़ेगी स्पिरिट की, क्योंकि उन्होंने बॉल को जाने नहीं दिया। उन्होंने कहा नहीं कि आसान सा रन ले लीजिए। वो बल्लेबाज को भी कह रहे हैं, क्योंकि अगर 1 रन भी बन गया तो फिर जीत जो है वो सुनिश्चित कर लेगी एसपी पैकर्स। ये हवा में गेंद, कैच बचा है और सिंगल लिया है। सिंगल लिया यानी कि जीत जो है वो आ चुकी है क्या टीम के लिए? ये सिंगल स्किप भी कर सकते थे, बट 49 रन किसी 50 से कम नहीं है। ये 49 रन किसी अर्धशतक से कम नहीं है। ये मार्क जो है बहुत स्पेशल है। 49 रनों की पारी सवेद। वेल प्लेड ब्रदर, प्लेड लाइक अ चैंप और रॉक स्टार की तरह खेलें। सुशांत बागवे सर मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा